40 वर्षात बबनदादांनी फक्त विकास कामच केलेले श्रीगोंदा तालुक्यात. त्यामुळे विकी पाचपुते हे वन साइड निघणारे. तुमच्या तालुक्याची दुष्काळी तालुक्याची ओळख होती 1980 मध्ये, ती आता ओळख आहे का पुसली गेली? अजिबात पूर्ण पाणी तालुक्यात. कुठं जा तुम्ही, कोणत्याही गावाचा पाण्याचं कधीच अडचण येणार. MIDCचा प्रश्न या 16 उमेदवारापैकी कोणता उमेदवार सोडू शकतो असं मला वाटतं? वन साइड विक्रम पाचपुते MIDCचा प्रश्न सोडणार हे मला 100% गॅरंटी आहे. इलेक्शन आले म्हणून काम थांबलंय. 100% MIDCला जमीन वर्ग झाली आणि MIDC होणार आहे. तरुणांना रोजगार मिळणार आहे. आता जे म्हणतात ना नवा विकास करणार आहे, ते 5 वर्ष आमची सदस्य जिल्हा परिषद सदस्य होते. एक बल्ब पण नाही लावला त्यांनी साधा, अनुराधा नागवडेंनी. आणि ते नवीन विकास करायला निघले. तिथे एकदा असं पाणीच नव्हतं राहिलं तळ्याला. थेंब पाणी राहिलं ना. आमची तर पिकं मोर धडधडा जळत होती. स्वतः दादांनी मला कुलूप तोडायला लावलं. माय केस झाली नगरची. आणि काही विकासावर, कोणत्या मुद्द्यावर मतदान झालं पाहिजे? विकासावर. सध्या आपल्या बरोबर प्रचंड निवडणुका पाहिलेले मुद्दार आहेत आणि काही निवडणूक पाहिलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं ह्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येऊ शकतो? वन साइड विक्रम पाचपुते. तुम्हाला काय वाटतं? 100% काळजीच करू नका. एवढी खात्री कशी काय पण? जसा नांगूर शेतकरी होता, नांगूरला शेतकरी, त्यापासून आम्ही दादा मागे, त्यापासून दादा मागे. काय वाटतं की तेच निवडून येऊ शकतात? 40 वर्षात बबनदादांनी फक्त विकास कामच केलेले श्रीगोंदा तालुक्यात. त्यामुळे विकी पाचपुते हे वन साइड निघणारे. तरुणांसाठी ते काय करणार आहेत? तुम्हाला काय आयडिया वगैरे? तरुणांसाठी बबनदादांनी अतिशय महत्वाचे कामं केलेले. आपल्या तालुक्यात सर्वांनी म्हणजे श्रीगोंदा तालुका एक दुष्काळी तालुका होता. दुष्काळी तालुक्यात दादा जेव्हा 1980 ला आमदार झाले तेव्हा सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न होता. जेव्हा दादा आता 2019 ला पुन्हा आमदार झाले तर पाणी हा आमच्या तालुक्याला भरपूर प्रमाणात मिळालेला आहे. तुमच्या तालुक्याची दुष्काळी तालुक्याची ओळख होती 1980 मध्ये, ती आता ओळख आहे का पुसली गेली? अजिबात पूर्ण पाणी तालुक्यात. कुठं जा तुम्ही, कोणत्याही गावाचा पाण्याचं कधीच अडचण येणार नाही. कोणतं गाव दुष्काळी? कोणतंच गाव दुष्काळ नाही आमचं. सध्या तुमच्या मतदारसंघात काय प्रश्न प्रलंबित आहेत? सध्या आमच्या श्रीगोंदा तालुक्यात एक 2-3 प्रश्न जर सांगितले तर तेवढ्याच. एक फक्त MIDC आणि दुसरं म्हणलं तरी एक छोट्याशा गावांनी एक ग्रामपंचायतच्या हद्दीतील फक्त रोड बाकी आहे. नाहीतर नॅशनल रोड सर्व बबनदादांनी एक त्यांच्या प्रयत्नातून 100% झालेली आहे. MIDCचा प्रश्न या 16 उमेदवारापैकी कोणता उमेदवार सोडू शकतो असं मला वाटतं? वन साइड विक्रम पाचपुते MIDCचा प्रश्न सोडणार हे मला 100% गॅरंटी आहे. MIDCचा प्रश्न माझ्या वार्डातून येतो. मी लोणी व्यंकनाचं ग्रामपंचायत सदस्य आहे. आम्हीच सुचवला होता सुरुवातीला. मी विक्रमदादांच्या माध्यमातून मी त्यांचं काम पाहिलेलं आहे. रात्रीच्या 12 वाजता त्यांचा फोन आला. त्यांनी आराखडा तयार केला MIDCचा. पार्वतवाडीमध्ये ज्यांना कोणा वाटतं ना फिरती MIDC, जे कोणी टीका करते त्यांना म्हणा पार्वतीवाडी मधला 600 गट नंबर पर्यंत कोणता 7-12 काढा म्हणावं आणि त्याच्यामध्ये MIDC 7-12 आहे का नाही पहा म्हणावं. इलेक्शन आले म्हणून काम थांबलंय. 100% MIDCला जमीन वर्ग झाली आणि MIDC होणार आहे. तरुणांना रोजगार मिळणार आहे. आता जे म्हणतात ना नवा विकास करणार आहे, ते 5 वर्ष आमची सदस्य जिल्हा परिषद सदस्य होते. एक बल्ब पण नाही लावला त्यांनी साधा, अनुराधा नागवडेंनी. आणि ते नवीन विकास करायला निघले. तर आता त्यांचे अजून राहुल जगताप आता ह्याच्यामध्ये येतं रिंगणात येत. 2014ला त्यांना आमदार म्हणून निवडून दिलं. त्यांनी सांगावं की त्यांनी काय काम केलं आणि आता नवीन काय विकास करणार आहेत. आणि आज विक्रमदादा पाचपुते यांच्या मार्फत जे कामं झालेत आणि जो निधी आलाय त्यांनी 40 वर्षाचा हिशोब विचारू नका. 2.5 वर्षातच बघा म्हणा. मागचं तुम्हाला बघायला टाइम नाही. सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आणि विषय MIDC जे काय टीका करतात ते बिनबुडाचे टीका आहे. याच्यात काय तथ्य राहिलेलं नाही. आम्ही पहिल्यापासून बबनराव पाचपुतेची माणसं आणि आम्ही गोडच्या खाल्ली आणि तिथे एकदा असं पाणीच नव्हतं राहिलं तळ्याला. थेंब पाणी राहिलं ना. आमची तर पिकं मोर धडधडा जळत होती. स्वतः दादांनी मला कुलूप तोडायला लावलं. माय केस झाली नगरची केस झाली. 2 वर्ष केस चालली होती. दादांनी ती केस फायनल केली. मग दादांचं एवढं पाण्यावर लक्ष आहे आणि मग तरी दादाला मत नाही करायचे म्हणलं करता करू. सध्या मतदारसंघात कुणाच जास्त हवा चालू आहे? आता सध्या विकीदादाचीच हवा आहे. कारण कसं आहे, आमचं गोड कॅनेल खाली आम्ही येतो. गोड कॅनेलला पाणी सोडण्याचा प्रश्न असला की बबनदादा उपोषण करतात. बाकीचे कोणी पाण्याचा विचार करीत नाही तर गोड कॅनेलचा. त्याच्यामुळे बबनदादाच्या आशीर्वादाने यंदा लोक मतदान करते. विकीदादाचा एवढा हे नाही माणसात, फक्त बबनदादा आणि प्रतिभा वहिनी यांच्यामुळे त्यांना. इतर उमेदवारांची हवा का नाही?
इतर उमेदवार कसे आहेत राहुल दादा त्यांच्या पुरतं पाहतो फक्त घोड कॅनेलकडे येत नाही इकडे आणि नागवडे त्यांच्याकडे तर काही घोड कॅनेलचा नाही विषयच नाही ते म्हणजे लक्षच देत नाही शेलार गेल्या वर्षी पडले यंदा लोकांनी त्यांना टाळलं अण्णासाहेब शेलार आहेत उमेदवार ते उमेदवार आहेत घनश्याम अण्णांनी माघार घेतले ना आणि अण्णासाहेब शेलारला लोक फक्त जातीवादी मतदान करतील असं आम्हाला वाटतं असं चित्र आहे तुम्हाला असं वाटतं म्हणजे मी काय वाटतं आमचंही तुम्हाला? सांगतो हे जे मतदान आहे हे मतदान जातीपातीवर धर्मावर होते का विकासाच्या मुद्द्यावर होऊ राहिले नाही हे विकासावर बी होतंय आणि धर्मावर दोन्हीवर बी तुम्हाला काय वाटतं कोणत्या मुद्द्यावर राहिलं पाहिजे काही लोक धर्मावर मानतात आणि काही तुम्हाला काय वाटतं विकासावर कोणत्या मुद्द्यावर मतदान झालं पाहिजे विकासावर काय बाबा खूप घाई निघाले चालू इकडे चालू बर सध्या मतदारसंघात हवा कशी काय कोणाची पाचपत्यांची हवा आहे का बरं विकासाचे कामं केलेले आहेत काय विकास कामं केले तर भरपूर कामं केले रोडचे कामं केले गावातले रोडचे कामं असतील ग्रामपंचायतचे नळ योजना असतील जे विरोधी उमेदवार आहे, इतर उमेदवार त्यांचे काय विकास कामं नाही त्यांचं काही विकास कामच नाही त्यांची त्यांची हवा का नाही मतदारसंघामध्ये कामं केले नाही मग कसं काय हवा राहील राज्यात सरकार कोणाची येईल बीजेपीच काय बीजेपीच्या सरकारच्या कामगिरीवर शेतकरी वर्ग समाधानी आहे का आहे काय मत आहे आपलं सध्या मतदारसंघात काय नाही भाऊ हे येते ना विक्रमदादा पाचपुते निवडून येणार 100%. काय काय येऊ शकत तुम्हाला वाटतंय बरं काय म्हटले काय येऊ शकतात ते पण त्यांचं भरपूर 40 वर्ष त्यांचं काम आहे ना दादांचं की अनेक आमदार असतात किंवा लोकप्रतिनिधी असे असतात की ते फक्त आपल्याच लोकांचं काम करतात विरोधकात जे आहेत त्यांचं काम करत नाहीत म्हणजे विरोधकांचे काम केली जात नाहीत असा तुम्हाला काय अनुभव आहे तसं नाही इथं कामामध्ये त्यांची बी काय आलेले नाहीत म्हणजे बेग बी काम त्यांचं नाहीये इथं पेडगावमध्ये सगळी कामं ते बबनराव पाचपुते यांचीच आहेत. काय वाटतं तुम्हाला लाडकी बहीण योजना चालू आहे की बंद राहायला पाहिजे चालू व्हायला पाहिजे काय वाटतंय बरं चालू राहिलं पाहिजे ज्या सरकारने चालू केली ते सरकार म्हणत आहे की आम्ही 21 रुपये करणार आणि ज्यांनी विरोध केला ते सरकार म्हणत आहे की आम्ही ही योजना 3000 रुपये देणार तुमचा विश्वास कोणावरती आहे जास्त आमचा एकनाथ शिंदेवरच विश्वास आहे ज्यांनी जी योजना चालू केली त्याच्यावरच विश्वास आहे यांनी सांगितलं की ज्यांनी 21 रुपये देणार आहेत त्यांच्यावर आमचा विश्वास आहे तुमचं काय मत आहे आमचा 21 रुपयावरच विश्वास आहे 3000 रुपयावरती नाही नाही का नाही का नाही वाटतंय बरं तुम्हाला असं काय त्यांचं खरं आहे तेव्हा? ते त्यांचं काय खरं आहे? ह्यांनी सगळ्या सुविधा केल्या अर्ध तिकीट केले हे केले ते केले रेशन फुकट केले मोदींनी त्याच्यामुळे आपल्याला सगळं भाजपवरच विश्वास आहे जास्त भाजपवर विश्वास आहे तुमच्या मतदारसंघात आमदार कोण होईल हेच कोण हे बबनदादाचा मुलगा त्यांचा मुलगा होणार बर तुमच्या मतदारसंघाचे जे माजी आमदार आहेत राहुल जगताप हे पण सध्या निवडणुकीत उभा आहे त्यांचं काय काम आहे मतदारसंघामध्ये त्याचं काही सांगता तुम्हाला काही त्यांच्या कामाबद्दल सांगता येईल का माजी आमदार राहुल जगताप यांचं काम नाही सांगतो